सदर कथा 2012 साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. तरी पात्रांची नावे मी काल्पनिक घेतली आहेत. महेश आज आपल्या परिवारासोबत तिरुपती ट्रिपला निघाला होता. डिसेंबर महिन्याची ती रात्र होती. सुमारे 8 जण त्यांच्या प्रवासाचा भाग होते. त्यात महेश, त्याची आई, बाबा, काका, काकू आणि शेजारच्या कुटुंबात राहणारे एक काका व त्यांची 10 वर्षाची मुलगी आणि ड्रायव्हर असे ते सर्वजण बालाजीच्या दिशेने निघाले होते. महेशला रात्री झोप न येण्याची सवय असल्याने तो ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला होता. त्यावेळी तो 22 वर्षांचा एक तरुण मुलगा होता. त्यामुळे रात्रीचा प्रवास त्याला भयंकर आवडत असे. तसेच त्याला प्रवासातील किस्से ऐकायला फार आवडायचे. त्यात जर भूतांच्या गोष्टी असतील तर काय पाहायचे. त्याने ड्रायव्हरसोबत संभाषण सुरू असताना त्याला सहज विचारले, काका, तुम्ही गेली इतके वर्ष गाडी चालवत आहात, तुम्हाला प्रवासात काही विचित्र अनुभव आला आहे का? ड्रायव्हर म्हणाला, विचित्र अनुभव म्हणजे एखादी अमानवी गोष्ट किंवा एखादी अमानवी शक्ती असल्याची जाणीव तुम्हाला कधी झाली आहे का? गाडीमध्ये अंगावर शहारे आणणारा थंड वारा येत होता आणि वाटेने कोणतेही वाहन दिसत नव्हते. रस्ता अगदी निर्मनुष्य होता आणि अशा गूढ आणि भयानक वातावरणात महेशने असा विषय काढल्यावर ड्रायव्हरला आधी ते आवडले नाही. तो मनातल्या मनात थोडा बिथरलाच. पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती टिपत महेश म्हणाला, रात्रीची वेळ आहे म्हणून अशा विषयावर बोलायला घाबरता का तुम्ही? असे म्हणून महेश थोडा कुत्सित हसला. ड्रायव्हरला थोडा राग आला. तो म्हणाला, ऐकायचं आहे तुला माझ्यासोबत एका प्रवासादरम्यान काय घडलं होतं ते? आपला हेतू साध्य होत आहे हे पाहून महेश उत्कंठेने म्हणाला, हो सांगा ना काका. तसे ड्रायव्हरने एक सुस्कारा सोडला आणि तो सांगू लागला, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी ड्रायव्हर म्हणून नुकताच रुजू झालो होतो. माझे वय तेव्हा काही फार नव्हते. तुझं आता जे वय आहे ना त्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असेल मी. मला गोवा ट्रिपसाठी नेमले होते. 4 तरुण मुलांची ट्रिप घेऊन मला गोवाला जायचे होते. तसे मी ड्रायव्हर म्हणून इतका लांब प्रवास कधी केला नव्हता. परंतु आता तरुण वयात गोवाला जायला मिळणार या कल्पनेने मी लगेच तयार झालो. सायंकाळी 5 वाजता मी मुंबईहून गोवाला जायला निघालो. माझ्या बाजूला 1 जण आणि मागे 3 जण असे आम्ही बसलो होतो. मुंबईपासून बरेच पुढे आल्यावर आम्हाला एक टोल नाका लागला, पण तो टोल बंद होता. आम्ही त्या टोलपासून पुढे जाऊ लागलो. तोच एक मानव सदृश्य आकृती मला दिसली, पण ती आकृती स्पष्ट नव्हती. ती एक स्त्री भासत होती, परंतु ती पूर्णपणे पांढरी पडली होती. अंगातसुद्धा तिने पांढरी शुभ्र साडी नेसली होती आणि चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. जेव्हा आमची गाडी तिच्या जवळून जाऊ लागली तेव्हा तिने सरळ गाडी समोर उडी घेतली आणि ह्या सर्व प्रकारामुळे माझा गाडीवरचा ताबा सुटला व मी गाडी त्याच बंद असलेल्या टोलवर जाऊन आदळली. सुदैवाने गाडीची स्पीड कमी असल्याने आम्हाला फार दुखापत झाली नाही. आम्ही कसेबसे उठलो आणि आजूबाजूला शोधू लागलो. ती स्त्री आम्हाला कुठेच दिसली नाही. फक्त परिसरात एका स्त्रीचा आधी रडण्याचा आणि मग हसण्याचा आवाज घुमू लागला. आमचे धाबे दणाणले आणि हा काय प्रकार आहे हे समजायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. आम्ही त्वरित गाडीत बसलो आणि सुसाट वेगाने निघालो. काही किलोमीटरपर्यंत आम्हाला त्या बाईचा हसण्याचा आवाज येतच राहिला, पण जशी आम्ही तिची हद्द ओलांडली तसे तो आवाज येणे बंद झाले. आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही एका ढाब्यावर गाडी थांबवली. आमचे रक्ताळलेले कपडे पाहून ढाबा मालकाने आम्हाला पाणी वगैरे दिले आणि बँडेड वगैरे दिले. तसे आम्ही तिथे चहा घेतला आणि त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला, नसीब अच्छा था जी आपका, उस भूतनी से बच गए आप, वरना किसी को उसने आज तक जिंदा नहीं छोड़ा है. त्याचे ते वाक्य ऐकून आम्ही अवाक झालो. त्यावर त्याने आम्हाला सर्व घटना सांगितली. त्या रस्त्यावर असे अपघात नेहमी होतात. त्या बंद असलेल्या टोलमध्ये काही तरुणांनी मिळून एका मुलीवर अतिप्रसंग केला होता आणि तिला खून करून तेथेच फेकून दिले होते. तेव्हापासून ती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे संपवते, तुमचे काहीतरी पुण्य आडवे आले म्हणून तुम्ही वाचलात. एवढे सांगून ड्रायव्हर काका गोष्ट सांगायचे थांबले आणि महेशचे अंग शहाऱ्याने भरून गेले होते. त्यांना आलेला अनुभव खरंच भयानक होता.
आणि त्यामुळेच ते महेशच्या भूताच्या विषयामुळे इतके घाबरले होते. ते आता बालाजीच्या दिशेने बरेच पुढे आले होते आणि प्रवास आता काही किलोमीटरच बाकी होता. आता रात्रीचे सुमारे 3 वाजत आले होते आणि गाडी आता घाट रस्त्यातून जात होती. अचानक महेशचे लक्ष समोर गेले आणि त्याचे डोळे भीतीने दाटून आले. समोर एक अगदी तशीच आकृती उभी होती जशी ड्रायव्हर काकाने त्याच्याजवळ वर्णन केली होती. तो एका स्त्रीचा आत्मा होता. ड्रायव्हर काका म्हणाले, काही झालं तरी तिच्या डोळ्यात बघू नकोस आणि देवाचे नामस्मरण कर, देवच आपल्याला तारेल आता. महेशने अगदी तसेच केले. काही वेळाने त्यांना ती स्त्री दिसणे बंद झाले आणि त्यांच्या जीवात जीव आला. त्यावर ड्रायव्हर काका महेशला म्हणाले, ह्यामुळेच मी या विषयावर कधी बोलत नाही, कारण या विषयावर रात्री अपरात्री बोलल्यामुळे वाईट शक्ती आपल्याकडे प्रभावित होतात आणि मग हे असे अनुभव येतात. ती बालाजी ट्रिप महेशच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय ट्रिप ठरली. सदर अनुभव माझ्या पंजोबाला आला होता. घटना साधारण 1960 सालची आहे. त्यावेळीचा काळ आजच्या मानाने काहीच प्रगत नव्हता. दळणवळणासाठी आणि प्रवासासाठी लोक बैलगाडी आणि घोडेगाडीचा वापर करत होते. माझे पंजोबा उत्तम घोडेस्वार असल्याने ते प्रवासासाठी घोड्याचाच वापर करत होते. सदर अनुभव त्यांना अशाच एका प्रवासादरम्यान आला होता. त्या काळी कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर शहरात जावे लागायचे. गावात फारशी दुकाने उपलब्ध नव्हती. असेच एके रात्री माझे पणजोबा शहरातून काहीतरी खरेदी करून घरी परत येत होते. त्यांना यायला बराच उशीर झाला होता. सूर्य मावळूनही बराच वेळ झाल्याने आता अंधारायला लागलं होतं. सायंकाळचे सुमारे 8 वाजले असतील. आता अंधार गुडूप झाला होता. त्यांनी आपल्या सोबत असलेला कंदील पेटवला आणि एका हातात कंदील व दुसऱ्या हाताने घोड्याला सावरत ते प्रवास करत होते. रस्त्याने किरकिरणारे रातकिडे आणि दूरवर कुठेतरी भुकणाऱ्या कुत्र्यांचे आवाज त्यांच्या कानावर येत होते. तसेच जंगलाचा भाग असल्याने जंगली श्वापदांचे चित्कार आणि घोडांचे गुदकार सुद्धा त्यांच्या कानावर पडत होते. एखाद्या नवीन माणसाला जर अशा वातावरणाला सामोरे जावे लागले तर त्याची भीतीने गाळण उडेल. परंतु पंजोबासाठी हे काही नवीन नव्हते. तसे ते खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते. म्हणून तोंडाने देवाचे नाव घेत घेत ते आपल्या गावच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. काही अंतर पुढे आल्यावर त्यांना असे वाटू लागले की कोणीतरी मागून त्यांना आवाज देत आहे. एका बाईचा मनमोहक आवाज त्यांच्या कानावर पडला. हो पाहुणे, थांबा की, मला बी येऊ द्या तुमच्या संग घोड्यावर. त्यांनी मागे वळून पाहणे टाळले, कारण तो आवाज एका बाईचा होता. त्यामुळे त्यांना थोडा संशय आला की एखादी स्त्री इतक्या रात्री ह्या सुनसान वाटेवर काय करत असेल. ती बाई वारंवार त्यांना अशा प्रकारे आवाज देत होती जणू ती त्यांना ओळखते. हो पाहुणे, इकडं बघा की, मला बी यायचं आहे तुमच्या संग गावाला. असे पंजोबा म्हणाले. बाई, तुम्ही जे कोणी आहात माझ्या समोर या, मी मागे वळून पाहणार नाही. तशी ती बाई त्यांच्या समोर आली. त्यांनी तिला नीट निरखून पाहिलं. अंगावर हिरवी चोळी, कपाळी लाल भडक कुंकवाचा टिळा, डोळ्यात काजळ. दिसायला ती अतिशय सुंदर होती. परंतु जेव्हा तिच्या पायाकडे त्यांचे लक्ष गेले तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला. कसे ते म्हणाले, बाई, इतक्या रातचं काय करता या वाटेनं? ती बाई एका वेगळ्याच प्रकारे हसली आणि म्हणाली, अहो, शेतात कांदा भरणीला गेले होते. ज्या गाडीत मी आले ती गाडी निघून गेली आणि मला विसरून गेले ते. बरं झालं तुम्ही भेटलात. तसे पंजोबा म्हणाले, ठीक आहे, या बसा घोड्यावर. त्यांना माहीत होतं ती बाई घोड्यावर बसणार नाही, कारण घोड्याच्या पायात नाळ ठोकलेली असते. त्यामुळे वाईट शक्ती घोड्याच्या कधीच जवळ जात नाही. तशी ती बाई म्हणाली, अहो, मला नाही चढता यायचं असं वरती. तुम्ही खाली उतरून मला वर चढवा ना, आणि मग तुम्ही बसा. तसे पंजोबा मोठ्याने हसले आणि म्हणाले, घोड्याच्या पायात मंतरलेली नाळ आहे हे आलं तर लक्षात तुझ्या. असे म्हणून त्यांनी घोड्याचा लगाम ओढला आणि ते पुढे जाऊ लागले. काही वेळाने परत तीच स्त्री त्यांना वाटेत दिसली, परंतु
ही आता अधिक मोहक आवाजामध्ये त्यांना आवाज देत होती. पाहुणे, हो पाहुणे, थांबा की जरा, येऊ द्या मला बी. यावेळी तिचा आवाज अजूनच मनमोहक होता. पंजोबा थोडे थबकले, पण लगेच ते पुन्हा भानावर आले. त्यांना समजले की आता ही हिच्या आवाजाने त्यांना मोहिनी घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असं ऐकलं होतं की हडळीला जर तिचा सावज गटत नसेल तर ती प्रत्येक हाकेबरोबर अधिक मोहक आवाज काढून त्याला आपल्याकडे आकर्षित करते, आणि एकदा का तिची मोहिनी सावजावर बसली की तो ती सांगेल तसं करू लागतो. पंजोबा आता अधिक वेगाने घोडा पळवत होते आणि मृत्यू जणू त्यांच्या डोक्यावर तांडव करत होता. कारण पुढे जाताच परत त्यांना तोच मोहक आवाज आला आणि शेवटी ते त्या हडळीच्या मोहक आवाजाला बळी पडले. त्यांनी घोडा थांबवला आणि ते खाली उतरले. ते उतरताच ती हडळ त्यांच्या जवळ आली आणि आता ती तिच्या मूळ रूपात आली होती. एक विक्षिप्त हास्य करत ती म्हणाली, काय व पाहुणं, लय वेळ केला तुम्ही थांबाया. लय तहान लागली आहे मला. आता तुमच्या नरडीचा घोट घेऊनच मला आराम मिळेल. असे म्हणून ती पंजोबाच्या गळ्यात आपले दात रुतवायला पुढे आली आणि तोच एक चमत्कार झाला. त्यांच्या गळ्यात असलेले एक लॉकेट बाहेर पडले आणि विजेचा एक तीव्र झटका लागून कोणीतरी दूर फेकल्या जावे तशी ती हडळ दूर लोटल्या गेली. त्यांचे गुरु श्री रामानंद स्वामीचा फोटो असलेले एक लॉकेट त्यांच्या गळ्यातून बाहेर आले होते. रामानंद स्वामी हे खूप मोठे रामभक्त होते आणि त्यांनी स्वतःच्या हातून मंत्रून दिलेला धागा असलेले ते लॉकेट होते. ती दूर लोटली जाताच आजोबा भानावर आले आणि सर्व प्रकार त्यांना समजला. त्यांनी त्वरित घोड्यावर बसत आपल्या गावची वाट धरली. पण ती हडळ हार मारणार नव्हती. ती वारंवार त्यांना आवाज देत होती आणि आपल्याकडे बोलावत होती. पण ते गावच्या वेशीच्या आत जाताच एक जोराची किंकाळी संपूर्ण परिसरात पसरली आणि एका बाईचा आवाज त्यांना आला, इथून वाचलास रे, पण मी इतक्या सहजी कोणाची पाठ सोडत नाही. आजोबांनी गावात येताच सुटकेचा निश्वास सोडला आणि आज महाराजांच्या कृपेने आपण बचावलो आहोत हे त्यांना लक्षात आले. पण त्या प्रसंगाने ते इतके घाबरले होते की रात्रीतून त्यांना खूप ताप आला आणि ते अक्षरशः फणफणत होते. सर्व प्रकार त्यांनी आपल्या बायको पोरांना सांगितल्यावर त्यांच्या अंगावरही काटा आला. माझी पणजी तर रडूच लागली की इतका भयानक प्रसंग तुमच्यावर ओढावला तरी देवाची कृपा, तुम्ही वाचलात, असे म्हणून त्यांनी त्यांच्या महाराजांचे आभार मानले. परंतु त्या प्रसंगानंतर पंजोबाची स्थिती खालावतच गेली. त्यांच्या शेवटच्या दिवसात तर त्यांना अक्षरशः रक्ताच्या उलट्या होत असत. पण नेमका आजार काय आहे ते डॉक्टरला सुद्धा सांगता नाही आले. बरेच मांत्रिक तांत्रिक करून झाले, ते सुद्धा हेच सांगायचे की यांना कसली तरी बाधा झाली आहे. आणि शेवटी एके रात्री माझ्या पणजीच्या हंबरड्याच्या आवाजाने गावचा सगळा परिसर हादरला. पंजोबांची प्राणज्योत मावळली होती. कदाचित त्या हाडळीने आपला डाव साधला होता आणि आपल्या सावजाला ती सोबत घेऊन गेली होती. त्या प्रसंगानंतर गावातल्या लोकांनी त्या वाटेने रात्रीचे जाणे बंद केले. आज या प्रसंगाला अनेक वर्षे लोटली आहेत. आजही त्या गावात असे सांगण्यात येते की ती हडळ बऱ्याच जणांना वाटेने दिसते आणि आवाज देते. मित्रांनो, तुम्ही कधी गेलात एखाद्या वाटेने आणि तुम्हाला मागून असा काही बाईचा आवाज आला तर मागे वळून पाहू नका. नाहीतर पाणीपुरी म्हटलं की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी येतं. असा क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नसेल. पण एके दिवशी या पाणीपुरीनेच मला एक भयानक अनुभव दिला होता. आमच्या गावात एक फार फेमस पाणीपुरीवाला आहे. तो एका दफनभूमीच्या लगतच उभा राहतो. आम्ही सर्व मित्र नेहमी त्याच्याकडेच पाणीपुरी खाण्यासाठी जात असतो. एका पावसाळ्याची गोष्ट आहे. आम्हाला असंच खूप पाणीपुरी खावीशी वाटत होती, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. त्यावेळी फक्त मी आणि माझा मित्रच सोबत गेलो होतो. जेव्हा तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा पावसामुळे त्याच्याकडेही गर्दी नव्हती. आम्ही दोघे तिथे उभे राहिलो आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊ लागलो. आमचे खाऊन झाल्यावर मला लघुशंकेस आली. तसा मी तिथे जवळच असलेल्या दफनभूमीच्या आवारात
लघवी करण्यासाठी गेलो. आवारात म्हणजे मी त्या गेटच्या आत नव्हतो गेलो. तिथून जवळच एक छोटेसे झाड होते. तिथेच मी माझा लघुशंकेचा कार्यक्रम उरकून परत निघणार होतो. मी तिथे उभा असताना मला बाजूने कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. एकतर पावसाळ्याची वेळ, अंधारी रात्र आणि इथे कोणीही नसताना हा आवाज कुठून आला. तसा मी आजूबाजूला पाहू लागलो, पण तिथे कोणीच नव्हते. मला काही क्षण समजलेच नाही. तसा मी माझा लघुशंकेचा कार्यक्रम उरकून तेथून निघणार, तेवढ्यात मागून एक किळसवाना आवाज आला. तो आवाज एखाद्या जनावराचा होता किंवा कशाचा ते मला समजले नाही, पण मला तिथे काही व्यवस्थित वाटले नाही. त्यामुळे मी तिथून निघू लागलो. तेवढ्यात मला असे भासले की कुणाचे तरी 2 पावलं माझ्या मागे येत आहेत. असे म्हणतात की कधीही आपण लघुशंका वगैरे केली तर आपले हातपाय व्यवस्थित धुतले पाहिजे. पण आता अशा ठिकाणी हे कसं शक्य होतं? मी तसाच पळत पळत माझ्या मित्राच्या दिशेने येऊ लागलो. माझा मित्र, जो केव्हापासून मला पाहत होता, तो मला म्हणाला, "काय रे, कोण होते ते आजोबा आणि काय म्हणत होते?" त्याचा तो प्रश्न ऐकून माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला. मी म्हणालो, "निघ लवकर इथून, नाहीतर काय खरं नाही आपलं." त्यावर तो विचारू लागला, "अरे काय झालं? सांग की, कोण होते ते आजोबा आणि काय विचारत होते?" "अरे कसले आजोबा आणि कसलं काय? मला तिथे कोणीच दिसत नव्हतं." माझे वाक्य ऐकून तो जे समजायचे ते समजून गेला. आम्ही दोघं धावतच आपल्या गाडीकडे गेलो आणि गाडीवर बसून घरी आलो. 2 ते 3 दिवस मला झोपच येत नव्हती आणि सतत डोळ्यासमोर तीच जागा दिसत होती. माझं तरी ठीक होतं, किमान मी त्या माणसाला तरी पाहिलं नव्हतं. माझा मित्र तर अक्षरशः तापाने 3 दिवस फणफणत होता. जेव्हा मी त्याला भेटायला गेलो आणि विचारलं, तेव्हा तो मला सांगू लागला, "जेव्हा मी दुरून तुला पाहत होतो तेव्हा तो म्हातारा तुझ्या जवळ उभा होता आणि तुला काहीतरी मागत होता, पण तू त्याकडे लक्ष देत नव्हतास. मला वाटले तो तुला बोर करत आहे, त्यामुळे तू इग्नोर करतोयस त्याला." तसा मी म्हणालो, "अरे बाबा, मला तिथे कोणी दिसलंच नाही, तर मी ऐकणार तरी कुणाचं? मला फक्त कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला होता, त्यामुळे मी इकडे तिकडे शोधू लागलो होतो कोण आहे ते." हे ऐकून तर तो जास्तच घाबरला. तो म्हणाला, "सलग 3 दिवस मला डोळ्यासमोर तोच म्हातारा माणूस दिसतोय. समजत नाही आहे काय सुरू आहे." असेच काही दिवस लोटले. तो त्याच्या आजारातून बरा झाला. पण त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी कधीही एकट्याने त्या ठिकाणी पाणीपुरी खायला गेलो नाही. आता तर भीती वाटते की हुकून चुकून कधी एखाद्या रात्री त्या वाटेने यावे लागले तर काय होईल. नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने मला सांगितला आहे, परंतु त्यांचं नाव त्यांनी घ्यायला मला मनाई केली आहे. माझं घर कोकणामध्ये एका गावामध्ये वसलेलं आहे. त्या गावचं नाव मी काही कारणास्तव घेत नाही आहे. माझं घर थोडं उंचावर आहे. तिथून मागच्या बाजूला छान समुद्र दिसतो. तिथूनच काही अंतरावर
एक दफनभूमी आहे, परंतु दफनभूमी अशा प्रकारे रचलेली आहे की आमच्या घरापासून जर खाली उतरू लागलो तर पायाखाली सर्व थडगे येतात. त्यामुळे शक्यतो आम्ही त्या ठिकाणाहून उतरायचं टाळतो. त्या घरात माझे आजोबा आणि आजी राहते. आम्ही मुंबईमध्ये राहतो, कारण माझ्या बाबांचा जॉब मुंबईला आहे. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजी आजोबांकडे गेलेली असताना तिथे फिरू लागले होते. तिथे माझे फारसे मित्रमैत्रीण नव्हते, त्यामुळे मी शक्यतो एकटीच राहायचे. एके संध्याकाळी मी समुद्रकिनारी फिरायला गेले होते. जाताना मी त्याच थडग्याच्या वाटेने गेले होते. तिथे जायला मला आजोबांनी मनाई केली होती आणि सायंकाळच्या वेळी तर तिथे मुळीच जाऊ नकोस असं त्यांनी सुचवलं होतं. पण आता अशा अल्लड वयात मी खरंच त्यांचं ऐकणार होते का? मी तिथे गेले. तिथे जाऊन मी फोटोज वगैरे काढले. ते सर्व पोस्ट करत घरी येऊस तर चांगलंच अंधारायला लागलं होतं. आता सायंकाळचे सुमारे 7:30 झाले असतील. मी घरी जात असताना मला असे दिसले की त्या थडग्यावर एक माणूस काहीतरी विचार करत बसला होता. संपूर्ण पांढरे कपडे घालून तो तिथे बसला होता. मी त्याला तिथे कधीच पाहिले नव्हते. मला वाटले कोणी टुरिस्ट वगैरे असेल, फिरायला म्हणून आला असेल. तसे मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि वर जाऊ लागले. तसे त्याने मला विचारले, काय करतीये इथे? मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. कोण कुठला तो माणूस? तसंही मला आजोबा अनोळखी व्यक्तीसोबत बोलू नको असं सांगतात. त्यामुळे मी त्याला काहीच न बोलता जाऊ लागले. त्याने परत मागून आवाज दिला, काय करतीयेस इथे? तुलाच विचारतोय. तरी मी त्याला काहीच उत्तर न देता घराच्या दिशेने धावत सुटले. त्याचा आवाज मला 2 ते 3 वेळा आला. मी एकदाही मागे वळून पाहिले नाही. घरात जाऊन मी आजोबाला बिलगले. तसे आजोबा विचारू लागले, काय झालं बाळा, का घाबरलीस एवढी? तेव्हा मी त्यांना सांगितले, आपल्या घरापासून खाली उतरताना जे थडगं आहे त्या थडग्यावर मला एक माणूस दिसला होता आणि मी माझं वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात आजोबा माझ्यावर ओरडले. सांगितलं होतं ना तिथे जाऊ नकोस म्हणून, कशाला गेलीस? त्यावर मी विचारलं, अहो आजोबा, पण तो माणूस कोण आहे? त्यावर आजोबा सांगू लागले, अगं तिथे काही दिवसांपूर्वी एका माणसाला पुरले होते. पण जे कोणी लोक इथे फिरायला येतात त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले की संध्याकाळच्या वेळी तो त्या थडग्यावर बसलेला दिसतो म्हणून. तो कुणाला काही इजा पोहोचवत नाही, किंबहुना अजून तरी त्याने कोणाला इजा पोहोचवली नाही. पण काय सांगता येतं? त्यामुळे मी तुला सांगत होतो की संध्याकाळच्या वेळी तिथे जाऊ नकोस, पण तू ऐकणाऱ्यातली नाहीस. आजोबांचे ते बोलणे ऐकून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. त्या दिवसानंतर मी आजपर्यंत त्या ठिकाणी परत कधीच गेले नाही. समीराज अहमदनगरवरून कल्याणला निघाला होता. कल्याणमध्ये त्याची बायको तिच्या माहेरी गेलेली होती. तिला 8वा महिना सुरू होता आणि बाळंतपणासाठीच ती माहेरी गेलेली होती. समीराज तिला भेटायला चालला होता. त्याला ऑफिसवरून निघता निघता बराच उशीर झाला होता. परंतु दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने वीकेंडची त्याला सुट्टी होती. त्यामुळे आज जर गेला तर त्याला 2 दिवस राहता येईल या हिशोबाने तो शुक्रवारी रात्रीच निघाला होता. डिसेंबर महिन्याची ती रात्र होती. वातावरण चांगलेच थंड झाले होते. रस्त्याने बरेच धुकेही पसरले होते. परंतु समीरला
रात्रीचा प्रवास फार आवडायचा आणि शक्यतो तो नाईट ड्राईव्ह करूनच नेहमी आपल्या सासरी जात असे. अशाच प्रकारे तो आजही निघाला होता. आता हलका हलका पाऊस पडू लागला होता आणि वातावरण अतिशय छान झाले होते. रेडिओवर किशोर कुमार साहेबांचे गाणे ऐकत समीर आपला प्रवास पूर्ण करत होता. रस्त्यात त्याला खूप भूक लागली. एके ठिकाणी गाडी थांबवून त्याने जेवण केले. त्याचबरोबर त्याने थोडे ड्रिंकही केले होते. तशी त्याला फिकर नव्हती, कारण तो एक परफेक्ट ड्रायव्हर होता. त्यामुळे थोडीफार ड्रिंक करून चालवायची त्याला सवयच होती. आता रात्रीचे सुमारे 12 वाजले असतील. समीर आल्हाददायकपणे गाडी चालवतच होता. तेवढ्यात त्याला अचानक असे जाणवले की त्याच्या गाडीखाली काहीतरी आलं आहे. तशी त्याने त्वरित गाडी थांबवली आणि तो गाडीमधून उतरून इकडे तिकडे शोधू लागला. त्याने पाहिले तर त्याच्या गाडीच्या समोरच्या बाजूला रक्ताचे डाग होते. म्हणजे नक्कीच एखादं जंगली जनावर त्याच्या गाडीखाली येऊन गेलं होतं. त्याने इकडे तिकडे शोधले आणि गाडीच्या मागच्या बाजूस पाहिले तर तिथे एक काळं मांजर पडलेलं होतं. ते काळं मांजर त्याच्या गाडीखाली चिरडून मृत्यू पावलं होतं. समीर आता थोडा घाबरला होता, कारण त्याने घरून निघताना जेव्हा पाहिलं होतं तेव्हा आज अमावस्या होती. तो त्वरित गाडीत बसला आणि तो आपल्या प्रवासाला लागला. काही अंतर पुढे आला असेल तेवढ्यात त्याला रस्त्याने एक मानव सदृश्य आकृती दिसली. तसे त्याने गाडीचा वेग थोडा मंद केला, कारण अशा निर्जन ठिकाणी एखाद्या व्यक्तीची अडचण असेल तर त्याला लिफ्ट द्यावी असे समजून त्याने गाडी थोडी स्लो केली होती. त्याने हॉर्न दिला. तसे त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. सुरकुतलेला चेहरा, पांढरे केस, अंगात पांढरा कुर्ता आणि पांढरं धोतर घालून एक वृद्ध व्यक्ती रस्त्याने चालला होता. समीरकडे पाहून तो व्यक्ती म्हणाला, भाऊ, मला पुढच्या घाटापर्यंत सोडता का? तसा समीर म्हणाला, हो, त्यासाठीच गाडी थांबवली आहे, बसा गाडीत. तसा तो व्यक्ती गाडीत बसला. त्याने आपले नाव राघव सांगितले. तो त्याच्या भाच्याकडे निघाला होता असेही त्याने सांगितले. समीरनेही आपली ओळख त्याला सांगितली आणि आपल्या पत्नीला भेटायला तो चालला आहे हेही त्याने सांगितले. समीरचे सहज आपल्या फोनकडे लक्ष गेले. त्याने पाहिले की त्याच्या पत्नीचा एक मिस कॉल येऊन गेलेला होता. त्याला वाटले पुढे एखाद्या ठिकाणी गाडी थांबवू तेव्हा उचलू. जेव्हा त्याने त्या मांजरीला चिरडले होते कदाचित त्यावेळी त्याचा फोन वाजत होता, पण त्या गडबडीमध्ये तो फोन उचलायचा विसरून गेला होता. असाच काही वेळ लोटला. समीर आणि राघवच्या बऱ्याच गप्पा सुरू झाल्या. राघवचं वय साधारण 60 वर्ष तरी असेल. तो समीरला सांगत होता की या जगात त्याचं कोणीच नाही आहे, फक्त तो, त्याची पत्नी आणि त्याचा तो भाचा, हे तिघे आहेत. काही वेळातच समीर आणि राघवची चांगलीच मैत्री जमली होती. राघव समीरला म्हणाला, तुला एखादा खेळ खेळायला आवडेल का? समीर म्हणाला, खेळ? कसला? त्यावर राघव म्हणाला, आपण असं करूया, मी तुला 3 प्रश्न विचारेन, तूही मला 3 प्रश्न विचार. त्याचं उत्तर आपण खोटं खोटं द्यायचं, खरं बोलायचं नाही. जर चुकून तू खरं बोललास तर तुला शिक्षा मिळेल. त्यावर समीर हसला आणि म्हणाला, हो, चालेल. त्यावर राघवने पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय आहे? समीर उत्तरला, माझं नाव गणेश आहे. आणि तुमचं? माझं नाव संदीप. कुठे चाललायस तू? मी दिल्लीला. तुम्ही? राजस्थान. तुला काही वाईट सवय आहे का? हो, खूप सिगारेट पितो मी. असं म्हणून समीर थोडा हसला. त्यावर त्याने राघवला विचारलं, तुम्हाला काही वाईट सवय आहे का? त्यावर राघव म्हणाला, नाही, रक्त पिणं आणि मांस खाणं याच्या व्यतिरिक्त मला काहीच वाईट सवय नाही.
त्याचं उत्तर ऐकून समीर जोरात हसला. त्यावर राघवने विचारलं, तुझ्या घरात कोण कोण असतं? त्यावर समीर म्हणाला, कोणीच नाही, मी एकटा असतो. त्याचं ते उत्तर ऐकून राघव मोठ्या मोठ्याने हसू लागला. समीर म्हणाला, काय झालं? त्यावर राघव बोलला, हा चौथा प्रश्न होता. ह्याचं उत्तर तू खरं खरं द्यायला हवं होतंस. तू खोटं बोललास. आता तुला शिक्षा मिळणार. त्यावर समीर म्हणाला, अरे हो, विसरलोच. चला बोला, काय शिक्षा आहे? त्यावर राघव बोलला, तुझ्या पॉकेटमध्ये ज्याचा कोणाचा फोटो आहे ती व्यक्ती जाणार. त्यावर समीर थोडा चिडत म्हणाला, जाणार म्हणजे? जाणार म्हणजे ती व्यक्ती संपणार, म्हणजे तुझी बायको. त्याचे ते बोलणे ऐकून समीरचा पारा चढला. त्याने लगेच गाडी थांबवली आणि राघववर चिडत म्हणाला, राघव, मस्करी खूप झाली, तुम्ही जरा जास्त बोलताय आता. त्यावर राघव म्हणाला, का? आपल्या बायकोला गमवायच्या भीतीने तुला राग आलाय का? काही वेळापूर्वी मागच्या घाटात तू माझ्या बायकोला जेव्हा गाडीखाली चिरडलेस तेव्हा. त्याचे ते बोलणे ऐकून समीरच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्यावर राघव म्हणाला, तुझ्या बायकोचा फोन तू उचलायला हवा होतास. कदाचित तिचा शेवटचा फोन होता तो. समीर म्हणाला, तुम्हाला कसं माहीत माझ्या बायकोचा फोन आला होता ते? आणि मागच्या घाटात बायकोला चिरडले म्हणजे? मी कुणाला चिरडलं होतं? त्यावर राघव म्हणाला, मागच्या घाटात तू एका मांजरीला आपल्या गाडीखाली चिरडले होतेस, आठवतंय? असे म्हणून राघव एका विकराळ हास्यामध्ये हसू लागला. तेवढ्यात समीरचा फोन वाजला. फोनवरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. फोनवर समीरची सासू होती. ती म्हणाली, समीर, अरे अरे तुझ्या बायकोने गॅलरीतून उडी मारून जीव दिलाय. काय झालं होतं काय माहीत, आम्ही सर्व झोपलेलो होतो. अचानक ती उठली आणि जाऊन तिने बाल्कनीतून सरळ खाली उडी मारली. ती आपल्यात नाही राहिली. आपल्या सासूचे ते बोलणे ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि राघव जे काही बोलत होता ते सर्व त्याला पटलं होतं. काही वेळाने त्याने बाजूला पाहिले तर राघव आता एका पिशाच्याच्या रूपात त्याच्या गाडीत बसलेला होता. त्याचा तो भयंकर अवतार पाहून समीरची तर गाळणच उडाली होती. राघवने आपले सुळ्यासारखे दात समीरच्या गळ्यात रुतवले आणि समीरला तिथेच संपवले. काही दिवसांनी एका अमावस्येच्या रात्री एक व्यक्ती कारने माळशेज घाटातून घरी चालला असताना त्याला रस्त्यात एक इसम दिसला. 27-28 वर्षाचं वय, अंगात फॉर्मल कपडे. त्याला बघून त्या व्यक्तीने गाडी थांबवली. तसे तो व्यक्ती गाडीत येऊन बसला. त्याने आपले नाव समीर सांगितले.